नमस्कार. ग्रंथ सूक्त 17-11 सूत्र लोकमान्य टिळक. 17-11 सूत्र लोकमान्य टिळक. आज विचारार्थ घेत असलेलं पुस्तक माझं स्वतःचं आहे आणि ते म्हणजे भाग्यश्री प्रकाशनानं प्रकाशित केलेलं 142 पानी 200 रुपये किमतीचं पुस्तक तौलनिक लोकमान्य. लोकमान्य टिळक हे सूत्र धरून 3 वेगवेगळी पुस्तकं लिहिण्याचा माझा प्रयत्न किंवा प्रवास सुरू आहे आणि त्यातलं पहिलं पुष्प म्हणजे लोकमान्य टिळक त्रिदल मालिकेचं पहिलं पुष्प असणारं तौलनिक लोकमान्य. कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशन म्हणजे भाग्यश्री पाटील यांनी 18 सप्टेंबर 2025 रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आणि माघी गणेश जयंती म्हणजे 22 जानेवारी 2026 रोजी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. हे सांगायला मला मनापासून आनंद होतो की या पुस्तकाची दुसरी आवृत्ती ही आता झपाट्यानं त्याची विक्री होतीये आणि तिसऱ्या आवृत्ती करता या पुस्तकातल्या सुधारणा आणि नवीन लेख यांच्या लेखनाला मी सुरुवात केलेली आहे. लोकमान्य टिळक हा विषय माझ्यासाठी पहिल्यापासूनच कुतूहलाचा आणि अभ्यासाचा आहे. ज्यांचं आडनाव मी वारसा दत्तानं चालवतो त्यांच्याविषयी निदान माहिती तरी असावी असा विषय मनामध्ये आला आणि त्यातनं पहिल्यापासूनच जाणवत गेलेली गोष्ट अशी आहे की माझ्या नोकरीच्या निमित्तानं माझ्या व्याख्यानांच्या निमित्तानं देश परदेशामध्ये अनेकदा माझं फिरणं होतं, माझा प्रवास व्हायचा. एक काळ तर असा होता की महिन्यातले जवळजवळ 20-22 दिवस मी आपल्या देशातल्या विविध राज्यांमध्ये प्रवास करत असे. अशा वेळेला जाणवलेली गोष्ट अशी आहे की लोकमान्य टिळकांचा सगळ्यात कमी उल्लेख होत असलेलं राज्य म्हणजे ज्या राज्याची त्यांची जन्मभूमी आहे आणि प्रामुख्यानं जे राज्य त्यांची कर्मभूमी आहे असं आपलं स्वतःचं महाराष्ट्र हे राज्य. अगदी बंगाल आणि काश्मीरमध्ये सुद्धा टिळकांचा उल्लेख महाराष्ट्रातल्या आजच्या स्थितीपेक्षा जास्त वेळा होतो आणि बहुतांश वेळेला तिथे टिळक महाराज असा उल्लेख केला जातो. अगदी काश्मीरच्या आजच्या अशांत वातावरणामध्ये सुद्धा आणि आजच्या बंगालच्या तरुणांना सुद्धा टिळक महाराज याविषयी नितांत कुतूहल आहे. आणि मग जाणवलेली गोष्ट अशी आहे की अनेकदा कलकत्त्याच्या किंवा काश्मीर मधल्या विमानतळावरती उतरल्यानंतर टिळक आडनाव माझं बोर्डिंग पास वरती पाहिल्यानंतर आपण लोकमान्यांचे कोण किंवा टिळक महाराजांचे कोण या प्रश्नाचं उत्तर दिलंय. टिळक आडनाव सांगितल्यानंतर ते पहिलं नाव का आडनाव आणि पहिलं नाव असेल तर 1 ऑगस्ट वाल्यांचे कोण या प्रश्नाचं उत्तर तर मला आपल्या देशाच्या अनेक राज्यात द्यावं लागलंय. इतर राज्यातल्या या कुतूहलाच्या पोटी मग माझ्या असं लक्षात आलं की मला स्वतःलाच लोकमान्य टिळक या विषयाची फार कमी माहिती आहे आणि त्यामुळे 2016 साली तयार केलेल्या आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक या सीडीमुळे असेल किंवा तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या पैलूंना 1 दिवसापासून 7 दिवसापर्यंतची मी करत असलेली टिळक व्याख्यानमाला असेल यातनं टिळकांविषयीच्या माझ्या वाचनाला सुरुवात केली आणि मग लक्षात असं आलं की लोकमान्य टिळकांनी स्वतः लिहिलेलं गीता रहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन वेदाज या पुस्तकांच्या बरोबरीनं इंग्लिश, मराठी, हिंदी या पुस्तकांमध्ये अनेकदा लोकमान्य टिळकांविषयीची माहिती मिळत राहते. पण तरीही पुरेशा प्रमाणामध्ये त्याची मलाच माहिती नसल्यामुळे हा विषय मांडायला सुरुवात केली आणि त्यातनं जन्माला आलेलं पुस्तक ज्याची सध्या दुसरी आवृत्ती सुरू आहे असं तौलनिक लोकमान्य. या 142 पानांमध्ये लोकमान्यांचं सरधोपटपणानं सलग चरित्र लिहिण्याचा प्रयत्न मी जाणीवपूर्वक केलेला नाही, तर 26 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये टिळकांचे काही समकालीन, काही टिळकांचे पूर्वासुरी आणि अनेक जण असे की ज्यांची टिळकांच्या आयुष्यामध्ये किंवा टिळकांच्या मृत्यूनंतरही कारकीर्द झाली अशा व्यक्तींशी लोकमान्य टिळकांची केलेली मोजक्या शब्दातली तुलना आणि अशा अर्थानं तुलनात्मक लोकमान्य म्हणून या पुस्तकाचं नाव तौलनिक लोकमान्य. मी लिहिलंय म्हणून या पुस्तकाविषयी मी बोलतोय अशातला भाग नाही, पण मी आजपर्यंत जे टिळकांविषयीचं वाचन केलं त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तुलनात्मकरित्या टिळकांचा अभ्यास किंवा मांडणी फार क्वचित झाली आहे
खरं सांगायचं म्हणजे पुस्तक रूपानं मराठी, हिंदी, इंग्लिश आणि इतर भारतीय भाषांमधलं हे एकमेव पुस्तक आहे, हे मी आनंदानं सांगेन. आणि त्यामध्ये अभिमान किंवा अहंकार मला असण्याचं काही कारण नाही. ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या व्यक्तिमत्वाची महती आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या पुस्तकाचा विचार करत असताना या पुस्तकातल्या प्रकरणांची फक्त मी नावं वाचत जातो आणि त्यामुळे या पुस्तकाची माहिती होईल. या पुस्तकातल्या काही प्रकरणांचं अभिवाचन मी माझ्या YouTube चॅनलसाठी एकदा केलंय आणि ठाण्याच्या गप्पांच्या मधल्या अभिवाचनामध्ये मी यातलं लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास यांच्याही लेखाचं अभिवाचन केलं होतं आणि त्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अभिवाचन समाविष्ट आहे. भाग्यश्री प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 142 पानी पुस्तकातल्या तौलनिक लोकमान्य या पुस्तकाच्या शीर्षकाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये मी अटलजी, मोदीजी आणि लोकमान्य टिळक अशी तुलना केली आहे. नंतरच्या प्रकरणांमध्ये लोकमान्य टिळकांची तुलना इंदिराजी, लालबहादूर शास्त्री यांच्याशी केली आहे. स्वातंत्र्य भारतातल्या या पंतप्रधानांच्या बरोबर तुलना करत असताना या पुस्तकाच्या नंतरच्या काही प्रकरणांमध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, महादेव गोविंद रानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची ही तुलना मी केलेली आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं गीता रहस्य आणि आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेली गीताई या दोघांची तुलना करताना ही दोन पुस्तकं, या दोन पुस्तकांमध्ये गीतेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्या निमित्तानं आचार्य विनोबा भावे आणि लोकमान्य टिळक यांचा काळ आणि व्यक्तिमत्व यांची ही तुलना मी तौलनिक लोकमान्य या पुस्तकामध्ये केली आहे. अशी तुलना करत असतानाच तौलनिक लोकमान्य या पुस्तकामध्ये टिळकांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटना आणि त्यातला पॅटर्न किंवा आकृतीबंध शोधायचा मी प्रयास केलाय आणि त्यातनं 5,000 या रकमेचं लोकमान्य टिळकांच्या आयुष्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रसंगामध्ये उल्लेख येतो आणि त्यामुळे लोकमान्य टिळक आणि 5,000, लोकमान्य टिळक आणि त्यांनी इतरांना केलेली मदत, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या अनेक खटल्यांमध्ये लोकांनी मदत केली आणि त्यातल्या पैचा जाहीर हिशोब लोकमान्य टिळकांनी केसरीमधनं दिलाय. इतकी निस्पृहता लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यामध्ये पाळली आहे आणि त्याच काळात रवींद्रनाथ टागोरांसारख्यांना केलेली मदत, लाला लजपतरायांना केलेली मदत, सुरेंद्रनाथ पालांना केलेली मदत, स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी श्यामजी मोहन वर्मा यांना लिहिलेली पत्र, अशाही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लोकमान्यांनी केलेली मदत आहे. तर लोकमान्य टिळक आणि मदत या प्रकरणामध्ये त्याचा उल्लेख केलाय. लोकमान्य टिळकांची संतांविषयी असलेली भूमिका अगदी कालच्याच व्हिडिओमध्ये गजानन महाराज आणि लोकमान्य टिळक असा विचार आपण दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजानन विजय या पोथीतल्या 15व्या अध्यायाच्या अभिवाचनातनं केलाय. परंतु तेवढाच संतांशी लोकमान्य टिळकांचा संबंध आलाय अशातला भाग नाही. त्यामुळे लोकमान्य टिळक आणि संत, लोकमान्य टिळक आणि भाकरी, लोकमान्य टिळक आणि ब्रह्मदेश अशी ही माहितीपर तुलना किंवा नोंदींचं प्रकरण या पुस्तकांमध्ये आहे. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यामध्ये 1907 आणि 1916 ही दोन्ही वर्ष अत्यंत महत्वाची आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर 1916 या एका वर्षामध्ये लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातल्या 3 महत्वाच्या घटना घडल्या आहेत. होम रूल लीगची स्थापना 1916, लखनौ करार 1916, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच हे लोकमान्य टिळकांचं प्रसिद्ध विधान 1916. अशा 1916 मधल्या महत्वाच्या घटना आणि त्यांची पार्श्वभूमी याचं विवरण करणारं लोकमान्य टिळक आणि 1916, लोकमान्य टिळक आणि 1907, लोकमान्य टिळक आणि बंगाल, लोकमान्य टिळक आणि मुसलमान, लोकमान्य टिळक आणि कामगार, लोकमान्य टिळक आणि शेअर बाजार आणि लोकमान्य टिळक म्हणजे याचाही विचार या पुस्तकामध्ये केलाय. अशा 26 प्रकरणांच्या बरोबरीने या पुस्तकातल्या काही परिशिष्टांमध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या जीवनातला महत्वाचा घटनाक्रम असं परिशिष्ट 1 या पुस्तकामध्ये आहे
लोकमान्य टिळक व्यक्ती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वासंबंधातले पुस्तकांची, मला त्या क्षणाला माहिती असलेल्या पुस्तकांची यादीही स्वतंत्रपणानं या पुस्तकामध्ये दिली आहे. यांचे संदर्भ बिंदू काही प्रमाणात मी या पुस्तकात वापरले आहेत, पण माझ्या या पुस्तकामध्ये या संदर्भांचा स्पष्टपणानं किंवा तसाच्या तसा समावेश मी केलेला नाही. लोकमान्य टिळकांविषयी परकीय काय म्हणाले ते परकीयांच्या शब्दात लोकमान्य टिळक असं एक परिशिष्ट आहे, आणि त्याचबरोबरीनं लोकमान्य टिळक स्वकीयांच्या शब्दात असंही परिशिष्ट आहे. आणि म्हणूनच लोकमान्य टिळक हे सूत्र धरून 11वं सत्र जे ग्रंथसूक्तमध्ये मी सध्या करतोय त्याच्यामध्ये मी आवर्जून समाविष्ट केलेलं पुस्तक मीच लिहिलेलं, म्हणजे चंद्रशेखर टिळक लिखित, भाग्यश्री प्रकाशन प्रकाशित, 142 पानी 200 रुपये किमतीचं आणि लोकमान्य टिळक या त्रिधारेतलं पहिलं पुस्तक, इतर 2 पुस्तकांचं लेखन सुरू आहे असं पुस्तक म्हणजे तौलनिक लोकमान्य. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.